समर्थ सेवेकरी, उपस्थित सर्व भाविक सज्जन, महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून तसेच भारतवर्षातील प्रत्येक राज्याच्या विविध स्तरातून मराठवाड्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी स्वरूपात सेवेकऱ्यांसह अनेक भक्त मंडळी या पुण्यक्षेत्री की ज्या पुण्यक्षेत्रीला ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक या स्वरूपाचा इतिहास आहे, ज्या पुण्यभूमीत मराठी संत एकनाथ महाराजांची ही पुण्यभूमी, साधू संतांचे मेरुमणी अशा एकनाथ महाराजांच्या पुण्यनगरीत आज आपण सत्संग मेळावा हा आयोजित केलेला आहे। यासाठी आपण अतिशय कष्ट आणि मशागतीतून या ठिकाणी उपस्थित झालात। या कामी संभाजीनगर मधील सर्व सेवेकरी मंडळी, या पुण्यभूमीतील आणि पैठण केंद्राचे संबंधित सर्व सेवेकरी आणि भक्त मंडळी यांनी गेले 2 महिने महाराष्ट्र राज्यात झंझावाती दौरा काढून प्रत्येकाच्या कानाकानात, मनामनात या विश्वाचे चालक, पालक आणि मालक सर्वस्वी स्वामी महाराज आहेत हे सांगण्यासाठी अथक परिश्रमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपण दूरच्या सेवेकरी जवळपास कालपासून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बराच वेळ झालेला आहे, सूर्य तळपत आहे आणि प्रखर उष्णतेत सुद्धा आपण या ठिकाणी काही तासापासून या ठिकाणी बसलेला असो। प्रास्ताविक आणि मनोगतातून आपणाला बरंच काय मनोगत ऐकली असतीलच। विविध आपण केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आपण बघितले, ऐकले। या सर्व उपक्रमातून या कार्याचं उद्दिष्ट, या कार्याचा एक ओणामा, या कार्याचा दृष्टिकोन सामान्यातील सामान्यांपर्यंत पोचला जावा हा या मागचा उद्देश आणि या कार्याचं वैशिष्ट्य समजावून घेताना आर्तपीडित दुःखितांपर्यंत हे कार्य पोचलं जावं। उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त व्हावेत, या कार्याच्या उद्दिष्टापैकी व्यसनबंदी एक प्रमुख उद्दिष्ट आहे। किमान महिन्याकाठी हजारोच्या, लाखोच्या संख्येनं मद्यपान, धूम्रपान इत्यादी व्यसन घालून बिघडलेली प्रपंचाची घडी दुरुस्त केली जाते आणि या कामी आमचा भगिनी वर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे। अर्थात आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तपश्चर्यानं, त्यांच्या भारतीय संस्कृतीच्या ओणाम्यानं आज आपण हे जग बघत आहोत। तेव्हा या महाराष्ट्राला, या भारताला इतिहास आहे, संस्कृती आहे। अर्थात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल। या भारत देशात, या भारत मातेच्या प्रकर्षानं आपणास जाणवत आहे आणि याच क्षितिजावर या कार्यातून एक अभियान या कार्याचं सुरू केलेलं आहे। प्रथम दर्शनी या कार्याची ओळख आपणास विदित असेनच आणि आहेच आणि नव्या सेवेकऱ्यांना प्रामुख्यानं सांगितलं जाईल। या कलियुगाचे चालक, पालक, मालक दत्त महाराज आहेत। दत्त प्रभूंनी या भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अविरत परिश्रमातून त्यांनी विविध आविष्कार धारण केले। त्यातील पहिला आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ इसवी सन 1378 ते 1528 या कालखंडात संपूर्ण देश पदभ्रमंती करून
आर्त पीडित दुःखितांना सामोरं जाऊन मुमुक्षूंना मार्गदर्शन केलं. खूप कालावधी लोटला आणि संपूर्ण उत्तर भारत पदभ्रमंती करून इसवी सन 1540 ला ते महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांनी 1528 ला दुसरा आविष्कार नरसिंह सरस्वती, ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, तो आविष्कार त्यांनी धारण केला. या आविष्कारात 1540 ला ते आपल्या मराठवाड्यात आपली कर्मभूमी त्यांनी निवडली आणि दौलताबादच्या किल्ल्यावर, की ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचं गुरुपद इसवी सन 1540 ला आहे. अवघं वय त्यांचं त्यावेळी 13 वर्षाचं होतं. ते मूळचे 40 गावचे राहणारे जनार्दन देशपांडे यांचं गुरुपद घेऊन त्यांच्या हातात प्रसाद म्हणून नरसिंह सरस्वती महाराजांनी युद्धाचं त्यांना प्रशिक्षण देऊन तलवार त्यांना प्रसाद म्हणून दिली. राज्य देश यवनांच्या ताब्यात होता आणि भारतीय संस्कृती टिकून ठेवणं तसं सोपं नव्हतं, अतिशय दुरापास्त होतं. आणि अशा प्रतिकूल अवस्थेत हा महाराष्ट्र, हा भारत आज वाटचाल करत आहे. या क्षितिजावर वाटचाल करत असताना जवळपास 12 वर्ष महाराज या परिक्षेत्रात पदभ्रमंती करत होते. आणि तत्कालीन जनार्दन स्वामींनी 1540 नंतर एकनाथ महाराजांचा जन्म या पुण्यभूमीत इसवी सन 1533 ला झाला. 1533 ते 1599 या 67 वर्षाच्या कालखंडात एकनाथ महाराजांनी या महाराष्ट्र भूमीत, या मराठवाड्यात जवळपास 10,000 संत घडवले. आणि त्या 10,000 संतांना मराठी अस्मिता आणि अस्मितेबद्दल उभयतांनी उभ्या देशाला मार्गदर्शन केले. खूप कालावधी लोटला. उभयता पदभ्रमंती करत असताना नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला आले. जवळपास 50 वर्ष महाराज त्या पंचक्रोशीत पुण्यभूमीत पदभ्रमंती करत होते. गाणगापूर ही स्वतःच्या स्वबळावर त्यांनी एक पुण्यभूमी तीर्थक्षेत्र निर्माण केले, की ज्या तीर्थक्षेत्रात माझ्या देशभरातील आर्तपीडित दुःखित बांधव दुरुस्त होतील, त्यांचे दुःख हरण होतील, त्यांच्या निर्माण होणाऱ्या मानवी समस्या सुटतील, हा त्यांचा कयास होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी संपूर्ण गाणगापूर पदभ्रमंती करून ते तीर्थस्व बळावर निर्माण करून इसवी सन 1674 ला गाणगापूर ते रायगड अशी पदभ्रमंती करून त्यांनी रायगडावर येऊन आपला वारसदार नेमला.